आज फाल्गुन कृष्ण द्वादशी शके 1945। मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। कल्याण लोकसभा मतदारसंघात अखेर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर। युतीचं वातावरण बिघडू नये यासाठी कल्याण प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची लक्ष घालण्याची गोपाळ लांडगे यांची मागणी। आणि महायुतीला उमेदवार मिळत नसेल तर आपल्याला बिनविरोध निवडून द्यावं, राजन विचारेंचा टोला। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेल आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। अखेर बऱ्याच चर्चेनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली। श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाण्यामध्ये युवा सेनेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला। फटाके वाजवत एकमेकांना पेढे भरवत खासदार श्रीकांत शिंदे जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून मित्रपक्षातील सर्वच नेते हे श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते आणि आज देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे। युवा सैनिक ऋषिकेश माने यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 48 जागा महायुतीच्या निवडून येतील यासाठी युवा सैनिक देखील प्रयत्न करतील अशी प्रतिक्रिया यावेळी ऋषिकेश माने यांनी दिली। नौपाडा परिसरात आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून सर्वंकष स्वच्छता मोहिमेस सुरुवात झाली। कोपिनेश्वर मंदिर, भाजी मंडई परिसर, जांभळी नाका, स्टेशन रोड तसंच तलावपाळी परिसरातील सफाई करून परिसर पाण्यानं धुवून स्वच्छ करण्यात आला। नववर्ष गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मोहिमेत त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन अंतर्गत रस्त्यांची, गल्ल्यांची साफसफाई केली। यावेळी कोपिनेश्वर मंदिर ते मराठी ग्रंथ संग्रहालय परिसराची पाहणी केली। या परिसरातील दुकानांच्या पाठी असलेल्या छोट्या गल्ल्यांची सफाई करण्यात आली, तसंच मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत गल्ल्याही नियमित स्वच्छ करण्याचे आदेश त्यांनी दिले। तलावपाळी येथील सॅटिस पुलाच्या खाली असलेले राडा रोडा त्वरित उचलण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले। तलावपाळी परिसरात सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत यावेळी नागरिकांनी नियमितपणे फुटपाथची साफसफाई होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले। मात्र तलावपाळी परिसरात काही नागरिक हे कबुतरांना दाणे खायला घालतात, त्यामुळे परिसर अस्वच्छ होतोच, परंतु कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो। त्याचप्रमाणे रस्त्यांवर पाळीव प्राणी घेऊन येणारे नागरिक हे प्राण्यांची विष्ठा उचलत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या। यावर आयुक्तांनी याबाबत निश्चितच उपाययोजना करण्यात येतील असं सांगितलं। तसंच ज्या ठिकाणी कबुतरांना दाणे घातले जातात त्या परिसरात फलक लावण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। सेंट जॉन शाळेच्या समोरील भागातील एम्फी थिएटरची पाहणी केली। यावेळी त्यांनी नागरिकांची नियमित स्वच्छता होते की नाही याबाबत विचारणा करत त्यांच्याशी संवाद साधला। स्वच्छतेबाबत नागरिकांनी महापालिकेचं कौतुक केलं, परंतु रस्त्यावर फेरीवाले आणि त्यांचे कुटुंबीय झोपत असून सकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असल्याबद्दल त्यांनी आयुक्तांना सांगितलं। या बाबीची दखल घेऊन रस्त्यावर झोपणाऱ्या नागरिकांना निवारा शेडमध्ये पाठवता येईल का याबाबतची चाचपणी करून फुटपाथ नागरिकांसाठी मोकळे राहतील या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद आष्टे शाळेतील विद्यार्थ्यांचं घवघवीत यश मिळाले आहे।
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं या उद्देशाने भारत सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्यात आली आहेत। या विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना CBSE पॅटर्नच्या धर्तीवर 12वी पर्यंत मोफत शिक्षण दिलं जातं। या परीक्षेत शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टे केंद्र ठुणे या शाळेनं घवघवीत यश संपादन केलं आहे। शाळेचे हरिश्चंद्र वाघ, प्राची विषे, साई झुगरे आणि वैभव विषे या गुणी विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षेत निवड झाली आहे। शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षाची नवोदय विद्यालय प्रवेश निवड परीक्षा 20 जानेवारी रोजी झाली होती। या परीक्षेचा निकाल 31 मार्चला लागला। दुर्गम भागातील एक छोटी शाळा असूनही नवोदय परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केल्यामुळे सर्व यशस्वी विद्यार्थी आणि आष्टे शाळा तसंच शिक्षक वृंद यावर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। या यशासाठी पंचायत समिती शहापूरचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, विस्तार अधिकारी शिवानी पवार यांची प्रेरणा आणि केंद्र प्रमुख डॉक्टर विलास वेखंडे यांचे केंद्रातील दरमहा परीक्षा नियोजन याचं मार्गदर्शन लाभलं। या सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यामध्ये मार्गदर्शक भगवान वरकुटे आणि राजाराम वेखंडे या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली। एखाद्या रुग्णालयाची गुणवत्ता ही तेथील रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर नुसार ठरते। अशाच गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम हे रुग्णालय आणि तेथील आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेच्या गुणवत्तेची पायरी उंचावण्यास मदत करतात। अशीच एक कार्यशाळा जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रादेशिक मनोरुग्णालय इथे आरोग्य उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉक्टर मृणाली राहुड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कार्यशाळेत त्यांचे सत्र फार मोलाचे ठरले। यावेळी अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रसाद भंडारी यांनी त्यांच्या दिलखुलास हसत खेळत शैलीने उपस्थितांना गुणवत्ता आश्वासक कार्यक्रमाबाबत उत्कृष्ट माहिती दिली। सोबत गुणवत्ता आश्वासक समितीच्या सदस्यांनी आपापले विषय घेऊन सर्व उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रोत्साहन वाढवलं। कळवा पोलिसांनी 2 साखळी चोरांना अटक केली। कळवा मार्केट परिसरात 2 संशयित सोन्याची चेन विक्री करण्यासाठी आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी या 2 अनोळखी व्यक्तींना अटकलं। त्यावेळी पोलिसांना पाहून हे दोघे पळू लागले, तेव्हा त्यांचा पाठलाग करून या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। राजेश पवार आणि सुनील जाधव अशी या दोघांची नावं असून हे दोघेही मुंबईचे राहणारे आहेत। या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याची चेन आढळली। या सोन्याच्या चेन बाबत अधिक माहिती मिळाली असता राजेश पवार यांनी अमरावती एक्सप्रेस मधून जाणाऱ्या एका महिलेची चेन जबरीने खेचली असल्याची कबुली दिली। ही सोन्याची चेन कळवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली। या दोघांनी ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात अशा प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। या पुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त ठाणे वार्ता। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत।
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळावा अशी मागणी करणं यात गैर काही नाही, असं कल्याण भारतीय जनता पक्ष अध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी सांगितलं. महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल तो प्रचंड बहुमतांनी निवडून येईल. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बैठकीमध्ये होतो, त्यामुळे कल्याण पूर्वमध्ये झालेल्या बैठकीत कोणी काय भूमिका घेतली, तिथे काय झालं हे आपल्याला माहिती आहे. माहिती घेऊन प्रतिक्रिया देईन. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासोबत कल्याण पूर्व येथील भाजपाचेच नव्हे तर सगळेच भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, असं भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी सांगितलं. युतीचं वातावरण बिघडू नये यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कल्याण प्रकरणात लक्ष घालावं अशी मागणी शिवसेनेच्या कल्याण जिल्हा प्रमुखांनी भाजप नेत्यांकडे केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे पदाधिकारी मंत्री श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी हिरिरीने भाग घेत आहेत. ज्या आमदाराने गोळीबार केला त्या आमदारांचे समर्थक भाजप कार्यकर्ते असल्याने भासवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही ते भाजपचे नाहीत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI यांना एकत्र घेऊन श्रीकांत शिंदे काम करतात, त्यामुळे ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केलं ते निश्चितच चुकीचं आहे आणि जर त्यांचे समर्थक असा काही कांगावा करत असतील आणि युतीमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामुळे गणपत गायकवाड यांना जामीन होईल अशा भ्रमात त्यांनी राहू नये. श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत अपप्रचार करू नये, त्यामुळे युतीचं वातावरण बिघडू शकतं. युतीचं वातावरण बिघडू नये यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे लक्ष घालावं आणि त्या दृष्टीने असं जे काही लोक युतीचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी केली आहे. गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळावा अन्यथा काम करणार नाही असा इशारा दिला होता. ठाणे लोकसभेतून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI महायुतीचाच खासदार विजयी होणार असा दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी महायुतीच्या मेळाव्यात केला. नरेंद्र मोदी हेच आपले उमेदवार समजून कामाला लागण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. मजबूत हातात देशाचं आणि राज्याचं नेतृत्व सुरक्षित आहे. सबका साथ सबका विकास हे मोदीजींनी प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार हे स्पष्ट आहे. त्यात राज्यातून 45 खासदार आपल्याला महायुतीचे निवडून द्यायचे आहेत. ठाणे लोकसभा क्षेत्रातील खास करून शहरातील वातावरण पाहता ठाणे लोकसभेतील महायुतीचा खासदार हा प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. अद्यापही ठाणे लोकसभेचा महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी आपले उमेदवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत असं समजून सर्वच कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन यावेळी केलं. आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या ओवळा माजिवडा मतदारसंघातील महायुतीच्या मेळाव्याला तुफान प्रतिसाद मिळाला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशात अब की बार 400 पारचा नारा NDAने दिला आहे आणि त्यात शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, आठवले गट आणि मित्र पक्षांची महायुती जोरदार कामाला लागली आहे. यावेळी दीपक केसरकर यांची नाव न घेता अभद्र युती केलेल्या महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तर पुढे ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवडते शहर हे ठाणे असल्याने त्यांनी शेकडो कोटींचा विकास निधी शहराला दिला आहे. देशात नरेंद्र मोदींनी विकासाची लाट आणली आहे तर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विकासाला चांगली गती देऊन मोठमोठे विकास प्रकल्प मार्गी लावले आहेत असं त्यांनी सांगितलं. प्रताप सरनाईक यांचे ठाणे शहराच्या विकासात मोठं योगदान असून मित्रपक्षांच्या सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ते एकत्र घेऊन चालत असल्याबद्दल केसरकर यांनी त्यांचं विशेष कौतुक केलं.
आमचे एकच लक्ष आहे, महायुतीला प्रचंड विजय मिळवून द्यायचा आणि मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महाराष्ट्रातून आपलं योगदान द्यायचं। ठाणे लोकसभेतून उमेदवार कोण असेल त्याचा निर्णय महायुतीचे वरिष्ठ घेतील। जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे एकदिलानं काम करतील। ठाणे शहरातून सर्वात मोठा लीड आपल्या उमेदवाराला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून प्रचार करा, केलेल्या कामांची उजळणी करा असं आनंद परांजपे यांनी यावेळी सांगितलं। ओळा माजिवडा मतदारसंघातील ठाणे शहर विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे आणि त्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांचे त्यांनी अभिनंदन केले। महायुतीला ठाण्यासाठी उमेदवार मिळत नसेल तर आपल्याला बिनविरोध निवडून द्या असा टोला राजन विचारे यांनी आज नाव न घेता लगावला। कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली। यातूनच महायुतीमध्ये काय सुरू आहे हे समजून घ्यावं असं विचारे यांनी म्हटलं आहे। आमची प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली आहे। ठाण्यासाठी उमेदवार मिळत नसेल तर आपल्याला बिनविरोध निवडून द्यावं असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं। आज राजन विचारे आणि वैशाली दरेकर यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांची भेट घेतली। प्रचाराचं पुढील नियोजन कसं करायचं यावर बैठक झाल्याचं राजन विचारे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। कल्याण लोकसभा मतदारसंघात अखेर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर। युतीचं वातावरण बिघडू नये यासाठी कल्याण प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची लक्ष घालण्याची गोपाळ लांडगे यांची मागणी। आणि महायुतीला उमेदवार मिळत नसेल तर आपल्याला बिनविरोध निवडून द्यावं, राजन विचारेंचा टोला। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।